आपण जेव्हा गावात फिरतो तेव्हा रस्त्याच्या कडेला मोठमोठी जाहिरात फलक किंवा होर्डिंग्ज दिसतात नाही का? रंगीबेरंगी आणि आकर्षक. पण कधी विचार केलाय की हे होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी नक्की कोण देतं? कदाचित वाटेल की ग्रामपंचायतच देत असणार, बरोबर? पण थांबा, खरं उत्तर थोडं वेगळं आहे आणि ते ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. कारण या नियमात नुकताच एक खूप मोठा बदल झाला आहे. चला, मग याच प्रश्नापासून सुरुवात करूया. जरा विचार करा, आपल्या गावात जर कोणाला जाहिरात फलक लावायचा असेल तर परवानगी कोणाकडून घेतली जाते? साहजिक आहे, आपल्यापैकी बहुतेकांना वाटेल ग्रामपंचायत. पण हे उत्तर आता पूर्णपणे चुकीचं ठरलं आहे. तर हा सगळा गोंधळ सुरू कुठून झाला? अधिकार नक्की कोणाचा? वर्षानुवर्षे आपल्या सगळ्यांना असंच वाटत आलंय की गावात होर्डिंग्ज लावण्याचे अधिकार फक्त आणि फक्त ग्रामपंचायतीकडेच आहेत. हा इतका सामान्य समज होता की तो खराच वाटायचा. पण हा एक खूप मोठा गैरसमज होता. हो, हे अगदी खरं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की अनेक ग्रामपंचायतींनी वर्षानुवर्षे जे परवाने दिले ते कायदेशीरच नव्हते. म्हणजे बघा, एक नियमबाह्य गोष्ट सर्रासपणे सुरू होती आणि कोणाच्या लक्षातही आलं नाही. आणि मग या सगळ्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला, तो म्हणजे न्यायालयाचा हस्तक्षेप. जेव्हा ही नियमबाह्य प्रथा वाढतच गेली तेव्हा हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोचलं आणि तिथूनच सगळं चित्र बदलायला सुरुवात झाली. हे काही साधंसुधं प्रकरण नव्हतं. याला थेट कायदेशीर आवाहन देण्यात आलं. आणि ती याचिका होती रिट याचिका क्रमांक 8657 ऑफ 2024. हीच याचिका या सगळ्या बदलाच्या मुळाशी आहे. न्यायालयाने हे प्रकरण खूपच गांभीर्याने घेतलं. त्यांचं स्पष्ट निरीक्षण असं होतं की ग्रामपंचायती होर्डिंग्सला परवानगी देऊन एक नियमबाह्य कृत्य करत आहेत. इथं गंभीर आणि नियमबाह्य हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत. यावरूनच प्रकरणाची तीव्रता आपल्या लक्षात येते. ओके, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, न्यायालयाने असा निर्णय का दिला असेल? ग्रामपंचायतींना हे अधिकार का नव्हते? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थेट कायद्यात डोकावून बघावं लागेल. आणि उत्तर अगदी स्पष्ट आहे, कायद्यातच. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम 1960 हे दोन्ही कायदे पाहिले तर ग्रामपंचायतींना होल्डिंगसाठी परवानगी देण्याबद्दल एकही तरतूद नाही. शून्य. म्हणजे विचार करा, ज्या अधिकाराचे इतकी वर्ष सर्रास वापर होत होता त्याला कायद्याचा काही आधारच नव्हता. आता कोर्टाने इतकं स्पष्ट सांगितल्यावर शासन गप्प बसणार नव्हतं. त्यांनी लगेचच कारवाई केली. हा सगळा गोंधळ संपवण्यासाठी आणि कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने एक नवीन आणि एकदम स्पष्ट असं परिपत्रक काढलं. हेच आहे ते अधिकृत शासन परिपत्रक. बघा, 26 नोव्हेंबर 2024 रोजी हे जारी झालं. आणि याचा उद्देश एकदम सरळ होता. उच्च न्यायालयाचा आदेश राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोचवायचा आणि कायद्याबद्दल कुणाच्याही मनात काहीही शंका ठेवायची नाही. ह्या परिपत्रकातले आदेश तर अगदी सोपे आणि सरळ आहेत. फक्त 3 गोष्टी. 1. जे काही बेकायदेशीर परवाने देणं सुरू आहे ते ताबडतोब थांबवा. 2. आत्तापर्यंत जेवढे अनधिकृत होर्डिंग्ज लागले आहेत ते सगळेच्या सगळे काढून टाका. आणि 3. जर ह्या आदेशांचं पालन केलं नाही तर कायदेशीर कारवाईसाठी तयार राहा. म्हणजे कोणतीही पळवाट ठेवलेली नाहीये. चला, आता बघूया की या सगळ्या बदलाचा परिणाम नक्की कोणाकोणावर आणि कसा होणार आहे. म्हणजे सामान्य नागरिक, जाहिरातदार आणि स्वतः ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी काय बदलणार आहे? नागरिकांसाठी तर ही चांगली गोष्ट आहे. त्यांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ जागा मिळतील. जाहिरातदारांना आता ग्रामपंचायतीकडे जाऊन चालणार नाही. त्यांना योग्य कायदेशीर मार्गानेच परवानगी घ्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे ग्रामपंचायत अधिकारी ऐकणार नाहीत आणि जुन्याच पद्धतीने परवाने देत राहतील त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई होऊ शकते. म्हणजे या संपूर्ण चर्चेचा एकच आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, गावातल्या होर्डिंग्जला मंजुरी देण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना नाही. नाही म्हणजे नाहीच. ही गोष्ट आता कायद्याने आणि शासनाने शिक्कामोर्तब करून स्पष्ट केली आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. एक नवीन आणि मोठा प्रश्न आता उभा राहिलाय. जर ग्रामपंचायती हे करणार नाहीत तर मग ग्रामीण भागातल्या या एवढ्या मोठ्या जाहिरात जगताचं नियमन कोण करणार आणि ते कसं होणार? याचं उत्तर मिळणं आता खूप महत्त्वाचं आहे, कारण इथूनच पुढची दिशा ठरणार आहे.